गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आता माझ्या पाठीमागं बघू शकता की 5 वाजले. तशी तर मी 4 वाजताच उठले होते, पण ब्लॉग हा 5 वाजता सुरू केला. फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर आज मुलांचा स्पोर्ट डे होता, तर मला पावभाजी बनवायची होती. तर इथं पावभाजीची तयारी मी रात्रीच बनवून ठेवली होती, कारण जेणेकरून सकाळची गडबड व्हायला नको. कारण स्पोर्ट डे मुलांना 7 वाजता जायचं होतं, तर सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे. तर इथं कांदा टमॅटोची पेस्ट वगैरे टाकली आणि त्याच्यानंतर इथं सर्व मसाले वगैरे टाकून घेतले. लाल तिखट, आपला पावभाजी मसाला एव्हरेस्टचा तोसुद्धा टाकला, कारण त्याच्याशिवाय तर पावभाजी इनकम्प्लीट आहे. पावभाजीची रेसिपी या अगोदर आपल्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे. आणि मस्त इथं आता पावभाजी वगैरे मस्त जे बॅटर वगैरे आहे ना, ते आता सकाळीच केलं होतं. कुकर फक्त रात्री लावून दिला होता आणि बाकीचं सर्व काही म्हटलं सकाळी करता येईल. आणि मस्त आता इथं पावभाजी वगैरे हलवून घेते. आणि काल आपला ब्लॉग आला नाही त्याबद्दल खरंच सॉरी. कधी कधी काय होतं, खूप जास्त दमायला होतं आणि काल स्पोर्ट डेमुळं खूपच जास्त दमायला झालं, त्याच्यामुळं टाईमच भेटला नाही व्लॉग एडिट करायला आणि टाकायला. तुम्ही वाट बघितली असेल त्याबद्दल खरंच सॉरी. तर बघू शकता इतर वेळेस उठायला खूप जास्त रडरड करणार, आज पहाटे 5लाच उठून बसला होता, कारण आज स्पोर्ट डे होता, तर खूप फुल एनर्जी होती. तर इथं आपली आता पावभाजी वगैरे रेडी आहे. आणि पावभाजीमध्ये बटर जर असेल ना, तर पावभाजी खरंच खूप छान लागते आहे. तर अमूल बटर वगैरे टाकून मस्त इथं पावभाजी रेडी आहे. स्वराचा डान्सचा असा काहीतरी लूक होता आणि मला तिला पार्लरमध्ये सोडायचं होतं, जे लूक मेकअप करायचा होता, कारण कथ्थकचा जो मेकअप असतो ना, तो थोडा हार्ड असतो आणि तो काही मला जमत नाही आहे. त्यामुळं घराजवळ सोसायटीमध्ये पार्लर होतं, तिला तिथं सोडून आले. आणि इथं मेकअपला देखील म्हणलं चला आता सुरू होते. स्वराचं वगैरे मुलांचं रेडी करून दिलं, मुलं देखील स्कूलला गेले आणि त्याच्यानंतर आम्ही दोघंही रेडी होऊन आता इथं स्कूलमध्ये जाण्यासाठी निघालो. बाहेर खरंच खूपच जास्त थंडी होती. 8 वाजले होते, पण थंडी खूपच होती. हे तर बघू शकता, टोपी घालून गाडी चालवतात ते. आणि त्यानंतर इथं शाळेत आलो आणि खूप छान डेकोरेशन वगैरे केलं, जसं की ते दरवर्षीच करतात. आणि त्याच्यानंतर आम्ही जाण्या अगोदरच गर्दी खूप जास्त झाली होती, कारण लवकर जाऊन जागा वगैरे पकडावं लागते, जेणेकरून पुढची जागा भेटली तर सर्व कार्यक्रम व्यवस्थित दिसतो. आणि मध्ये मुलं परफॉर्मन्स वगैरे करतात, इकडं पेरेंट्सला चेअर वगैरे ठेवलेल्या असतात. आणि इथं स्वराचा परफॉर्मन्स देखील सुरू झाला आहे. थोडीशी क्लिप मी घेतली होती, ती तुमच्याबरोबर शेअर केली. आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की परफॉर्मन्स कसा वाटला आहे. आणि डान्सची तिला प्रचंड आवड आहे. मध्ये मध्ये परफॉर्मन्स, त्याच्यानंतर रनिंग वगैरे अशा गेम त्यांच्या चालूच होत्या. आणि त्यानंतर गणपतीच्या रिलेटेड जे आपलं पथक असतं, ते सॉन्गवर त्यांचा डान्स वगैरे सुद्धा चालला होता. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपलं भारताचं राष्ट्रगीतसुद्धा त्यांनी इथं लावलं होतं. स्वराचा असा काही लूक होता. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लूक कसा वाटला. चला भेटूया उद्या. बाय.